कारण गेल्या वेळेला गर्दी खूप होती. मी तुम्हाला वचन द्यायचं माझं काम केलंय, याही वेळेला करतोय. या वेळेला आपले 2 उमेदवार आहेत, या दोन्ही या. हे दोघं आपले मार्ग तुमच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत. आणि निशाणी काय? मशाल यावेळेला पेटलीच पाहिजे. कारण यावेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही. मला एक प्रामाणिकपणे सांगा, वाढवण हवे की नकोय? अरे गेल्या वेळेला पण मी बोललो होतो, हे मी बोललो, पण तुम्ही पण जिद्द दाखवली. मी तुम्हाला मुद्दामून वचन द्यायला आलोय, थोडंसं धावतपणात आलोय. कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईच्या सभेसाठी जायचंय. गेलो होतो कुठे कराडला, ठीक आहे. तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहितीये. तुम्ही बसा. गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो. बोईसरने पण चांगली आघाडी दिली, मतदान केलं, हे सगळं बरोबर आहे. पालघर मध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता, चिंतामणरावांचं घर, श्रीनिवासला आपण निवडून दिलं. श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा. हीच त्यांची वृत्ती आहे, वापरा आणि फेका. आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या, तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय. कारण अनेक जणांच्या मनामध्ये धाकधूक आहे की लाडकी बहीण 1500 दिले म्हणजे तुम्ही त्यांना मतं दिलीत का? 1500 मध्ये घर चालतंय? आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे, पालघर आहे, सुविधांचा अभाव आहे. हे तर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे. कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही, हॉस्पिटल आहे का नाही, कॉलेज आहे का नाही, रोजगार आहे का नाही, रस्ते चांगले आहेत का नाही, आणि टाळ्या मिळतातच. कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे. काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो, विंध्याच्या. तिकडे सुद्धा एवढे गचके खात म्हटलंय आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खाते. आता 23 तारखेला शेवटचा गचका देणार की गेले. पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते 1500 रुपये नाही तर मान सन्मान, आदर, सुरक्षा आणि बरोबरीने 3000 रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचंय पण पैशाअभावी शिकू शकत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही. बाकी 2 गोष्टी आहेतच, 2 जी बंदरं आहेत, वाढवण आणि मोरबे. हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या. सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाढवणला हात लावायची. पण नुसतं आंदोलन करून नाही चालणार. आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते, पण अधिकार हातामध्ये पाहिजे. जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं. निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय, पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंद. त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत, आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची आता चूक कळले, या वेळेला आम्ही चुकणार नाही. किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही, अजिबात नाही. कारण मध्ये मध्ये ज्या काही बातम्या येत आहेत की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे? अदानी. तिकडे ड्रग्ज सापडत आहेत. मग इकडे बंदर झाल्यानंतर थेट इकडे ड्रग्ज येतील. म्हणजे हा सगळा परिसर, आपले आयुष्य, मुलाबाळांचे आयुष्य ही संपूर्ण अंधारात फेकून देतील ते. आणि हे बरे टिकूजीराव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही. आज धोका फक्त वाढवण बंदराला नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे. मुंबईचे 2 धरून जे 7 जिल्हे किनारपट्टीवर आहेत, त्या सगळ्या किनारपट्टीचा, कोळीवाड्यांचा आणि गावठाण्याचा
हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत. क्लस्टर म्हणजे काय, जसं झोपडपट्टी विकास आपण करतो की सगळ्यांना एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्यांना द्यायचं त्याच्यात टाकून, की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून पशार. मग कोळीवाड्यांना माझं जे काय अस्तित्व आहे, कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र गृहांना आपण मत देणार आहोत. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो फाडून फेकून देणार आहे. फाडून फेकून देणार मी, जाहीर सांगतो मी. कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे, माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदरणीला पुसू नाही देणार. आदिवासींचं अस्तित्व आहे. अगदी आपले आदिवासी म्हटलं तर काळूराम काकांचा उल्लेख हा केलाच पाहिजे आणि त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत नाही. काळूराम काका आज नाही येतो, पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं, कोळ्यांचं संपवून टाकायचं आणि जणू काय सब भूमी अदानी की जे काय आहे ते मुंबई सकट सगळं हे अदानीला देऊन टाकायचं. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरला आलो होतो. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलंय आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे. मला इकडे मी वाढवण बंदर होऊ नाही देणार, अजिबात होऊ देणार नाही. जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही. पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शहा सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत. विकासाच्या विरुद्ध नाही, मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे, विनाशाच्या विरुद्ध आहे. मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे. आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे, जिकडे माझे कोळी आहेत तिकडे छान पर्यटन येऊ शकतं. जव्हार सारखं ठिकाण आहे, तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं. म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं, विमानतळ करू आपण इकडे. येथील उद्योग येतील, उद्योजक येतील, पर्यटक येतील, चांगल्या सुविधा येतील, चांगली कॉलेज येतील, चांगल्या शाळा येतील. जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे. पंकजा मुंडे बोलल्यात एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणेल भारी असतं. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 90,000 बूथ आहेत आणि त्या 90,000 बूथ वरती विशेषतः पालघरचा परिसर आहे. पालघर, बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी, जव्हार बिवार सगळीकडे. इकडे गुजरात मधून भाजपची लोक येऊन बसलेत आपल्यावरती, म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला. गुजरात मधून येत आहे, रिसॉर्ट मध्ये राहत आहे. माझ्या गेल्या 4-5 दिवसामध्ये 10-15 वेळा बॅगा चेक केल्या, आता सुद्धा उतरल्या होती केली कर. पण हे गुजरात मध्ये जे काही लोक आले ते काय शेव ढोकळा बिगडा काही घेऊन आले, फाफडे घेऊन आले. तपासलं त्यांच्या बॅगा. रात्री अपरात्री जातात कुठे, रात्री अपरात्रीचे हे फिरतात कुठे, कोणाच्या बैठका घेतात, काय वाटप करतायत. त्यांना विचारल्यानंतर, म्हणजे ह्यांना नाही विचारलं, पेपरमध्ये वाचलं, ते म्हणाले आमच्याकडे अशी काही तक्रारच आली नाही. मग माझी काही तक्रार आली होती का तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅग तपासा, ह्याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून? माझ्या बॅगा तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करताय. अमित शहाची पण बॅग तपासली, मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही, कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय, नुसत्या थापा. ₹15 लाख देणार, अच्छे दिन आएंगे, 2 कोटी लोकांना रोजगार देणार. या सगळ्या थापा थापा थापा, नुसत्याच थापा. आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही, त्यांच्या भाषणामधूनच त्यांच्या थापांच्या वापर दिसतात आम्हाला. पण संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल, तेव्हा मराठी माणसाने आपल्या इथला भूमिपुत्र मेला की काय? काय म्हणून आपण लाचारी करायची, काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची? सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले, महाडिक का, तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे, हे नाही चालणार. ₹1500 तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देताय? हे माझ्या जनतेचे आहेत, तुमच्या हक्काचे आहेत. आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय, तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत.
तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ, त्याच तुला कशा करतील, तुडवतील त्या. पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. बस झाली दादागिरी. आपल्याला बरीच कामं करायची आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे, महिलांना 3,000 रुपये आपण देणार आहोत, अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत. तसंच 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत. पैशाशिवाय अडता कामा नये. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोतच, शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत, हमी भाव देणार आहोत. खूप गोष्टी करायच्या आहेत. पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा हात वर करून सांगा, नाहीतर मग हा विषय सोडून द्या. कारण ही निवडणूक, नाही माझा प्रश्न तर ऐका, ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल, मोर्बे असेल, तुमच्यावरती लादलं म्हणून समजा. आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवंय, तुम्ही सांगा आम्हाला मोर्बे हवे. मला काही म्हणायचं नाही. मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय, मला काही फरक पडत नाहीये. अदानी माझे कोण लागत नाही, माझे तुम्ही लागतात. कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलेला आहात. आणि म्हणून एकदाच मला सांगा की तुम्हाला ही बंदरं हवेत की नकोय. नाही नको असेल तर हात वर करा. आणि पत्रकारांनो हे दृश्य टिपा. ज्यांना वाढवण किंवा मोर्बे बंदर नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे. आणि जर हवे असतील तर हात खाली करा, मला काही हरकत नाहीये. पण जे हात वर झालेले आहेत हे हात 20 तारखेला मशालीचं बटन दाबणार आहेत काय? कारण नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही. जर हा अन्याय तुम्हाला जाणायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल, धगधगती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल. ही दादागिरी जाळून टाकावी लागेल. आणि हे एकदा तुम्ही जर का केलं तर पुढची जी काही वचनं आहेत, मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे. मी देतो तुम्हाला वचन. तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे. तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. चांगल्या सुविधा, हॉस्पिटल असेल, कॉलेज असेल, जे जे काय आहे हे 2 आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा. आणि त्याचसाठी आज जरा आपली ही एक धावती भेट म्हणा, पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या. आघाडी सरकार आपलं आल्यानंतर त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे, हे वचन तुम्हाला देतो. आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना आदित्य ठाकरे, इथे उपस्थित आमचे नेतेगण, उपनेते उदय बंधू पाटील साहेब, केतन काका, आमचे उत्तम भाऊ पाटील, उत्तम भाऊ पिंपळे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल पाटीलजी, राष्ट्रवादीचे गावड साहेब, सीपीएमचे आमचे नेते सत्यम ठाकूरजी, आमचे शिरीष साहेब व इतर आमचे घटक पक्ष, भूमिसेनाची नीताताई, इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेले माझे शिवसैनिक मित्रमंडळ, महिला वर्ग, सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने तुम्ही आज उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. व खऱ्या अर्थाने असं वाटतंय की एवढी ताकद या विधानसभेमध्ये आपल्या उद्धव साहेबांची आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेत. गेल्या 10 वर्षापासून मी ह्या भागात काम करत आलो आहे. एक डॉक्टर या नात्याने माझी सेवा विविध भागात मी देत आलो आहे. पक्षप्रमुखांचा आदेश होता कोविड काळामध्ये की कुटुंब प्रमुखासारखं तुम्ही ह्या शहराला तुम्ही सांभाळा. जेव्हा कोविडमध्ये इथे एवढी मोठी संख्या, लोकसंख्या असताना फक्त 25 बेडचं टीमा हॉस्पिटल इथे होतं. 50,000च्या वरती इथे लोकसंख्या आहे बोईसर शहरात, तरी पण फक्त 25 बेडचं हॉस्पिटल. लोक इथे कोविड काळात मरत होती, लोकांना बेड उपलब्ध नव्हता आणि त्रासलेले होते.
त्या काळात आम्ही इथे, माझं ऑफिस बाजूलाच आहे, तेव्हा मी माझं कोविड कॅम्प इथे सुरू केलं व लोकांना आमचे डॉक्टर मित्र पीपी किट घालून इथे मोफत टेस्टिंग, लोकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सगळी सुविधा पुरवली. बराच वेळ वॅक्सिनेशन लहान मुलांना इथे पालघर जिल्ह्यात उपलब्ध होत नव्हतं, तेव्हा आम्ही स्वतः 8,000 मुलांना वॅक्सिन विकत घेऊन विविध शाळेत जाऊन ते वॅक्सिनेशन दिलेलं. बराचसा आदिवासी भाग आहे, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे व आपले जेवढे सरपंच आहेत त्यांना शासकीय योजनांची माहिती ही व्यवस्थितपणे समजून देण्याची गरज आहे. जर त्यांच्या लक्षात आलं तरच ते लोकांचं भलं करू शकतात. ही गोष्ट लक्षात येताच आम्ही बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्यांची ट्रेनिंग प्रोग्राम घेतले व जेवढे शासनाच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या माध्यमातून लोकांचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडून जेवढं काय करता आलं ते या 10 वर्षात मी माझं काम करत आलोय आणि मी उद्धव साहेबांचा फार आभारी आहे की त्यांनी मला ही संधी 10 वर्षानंतर माझं काम बघून मला पहिल्यांदा दिली आहे. आणि माझी अपेक्षा आहे की लोकही मला ही संधी यावेळेस विधानसभेत देतील आणि एक संधी देऊन मला निवडून विधानसभेला पाठवतील, म्हणजे मी तुमचं अजून 5 वर्ष चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल. बोईसर शहरामध्ये आपण बघतात विविध समस्या आहेत. सर्वात एशिया खंडातील सर्वात मोठी MIDC इथे आहे, 2000 फॅक्टऱ्या आहेत आणि पूर्ण जिल्हाभरातून इथे लेबर लोक इथे काम करायला येतात. पण गेल्या 15 वर्षात ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी आजपर्यंत लेबर लोकांसाठी कधीच विचार केला नाही. त्या लेबर लोकांसाठी एक साधा ESS हॉस्पिटल उभारणं गरजेचं होतं. फॅक्टऱ्या लाखो करोडोमध्ये टॅक्स भरतात व लेबर लोकांच्या पगारामधून पण पैसे सरकारला जातात, पण कुठल्याच लोकप्रतिनिधीने याचा आवाज उठवला नाही व या भागामध्ये नेहमी स्फोट होतात. लोकांना लागतं, कधी मशीन कटिंगच्या हात कापला जातो. अशा सगळ्या विविध आरोग्याच्या समस्या असताना ESS हॉस्पिटलचं इथे कुठलंच मागणी करण्यात आली नाहीये. कमीत कमी मागणी केली असती तर ते हॉस्पिटल आज इथे आपल्यामध्ये लोकांसाठी उपलब्ध झालं असतं. या बोईसर विधानसभा आणि पूर्ण जिल्ह्यासाठी 200 बेडचं हॉस्पिटल, ट्रॉमा केअर सेंटर मनोर इथे बांधण्यात येत आहे, पण ते गेल्या 5 वर्षापासून बांधतच आहे, जेणेकरून की ताजमहल बनवत आहेत. लोकांचा इथे जीवना मरणाचा प्रश्न आहे. प्रत्येक आरोग्य समस्येसाठी आपल्याला बॉम्बे किंवा मुंबई किंवा गुजरातला जायला लागतं व जीव मुठीत घेऊन आपल्या पेशंट लोकांना इथून पाहायला लागतं. तर गेल्या 15 वर्षात जे काम झालं नाही, नक्कीच एक डॉक्टर या नाते ही माझी जिम्मेदारी असेल की विधानसभेत ही माझा प्रयत्न असेल की कमीत कमी आरोग्याची समस्या मी लवकरात लवकर या भागातली दूर करण्याचा प्रयत्न करेन. बोईसर शहरची वस्ती वाढत चाललेली आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे व त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायत अपुरी पडते आहे. आता त्यांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायत, बोईसर म्हणा, सरवली म्हणा, इतर ग्रामपंचायत म्हणा, त्यांच्या निधीमध्ये बोईसरकरांची कुठलीही सुविधा उपलब्ध करू शकत नाही. हे या लोकप्रतिनिधींच्या लक्षात यायला पाहिजे होते, पण 15 वर्ष कुठलीही सुविधा किंवा कुठलीही मागणी त्यांनी केली नाहीये. माझं हे तुम्हाला आश्वासन आहे की आमदार निवडून गेल्यानंतर बोईसर इथे नगरपालिका किंवा नगर परिषद तरी बोईसरला मी कन्वर्ट करेन, जेणेकरून मोठ्या संख्येने इथे निधी उपलब्ध होऊन बोईसरकरांसाठी चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, वीज आणि मुलांसाठी खेळण्यासाठी उद्यान, ही व्यवस्था चांगलं एक शहर हे घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि हे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमदार म्हणून मी प्रयत्नशील राहून या बोईसरला महानगरपालिकामध्ये कन्वर्ट करणार. आपल्या इथे या ग्राउंडच्या समोरच आपण बघताय, इथे बराचसा मोठा डम्पिंग ग्राउंड आहे कचऱ्याचा निवारण ह्या शहरात होत नाही. इथे शहराच्या मधोमध कचरा डंप केला जातो. कुठली शासकीय लोक ह्या समस्येला सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आहे व आम्ही बराचदा प्रयत्न केला, MIDCला पत्र व्यवहार केलेत की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या जेणेकरून ह्या कचऱ्याचा निवारण होईल. कारण शहराच्या मधोमध कचरा टाकल्याने इथे रोग पसरतो, लोक आजारी पडतायत, इथे दुर्गंध असतो दिवसभर आणि ही चुकीची गोष्ट आहे. पण अजून त्याचं मार्गी लागलं नाहीये. पण नक्की मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही तेव्हा पण प्रयत्नशील होतो. एक आमदार म्हणून मला तुम्ही जर ताकद दिली तर नक्की हा प्रश्न कचऱ्याचा जो इथला बोईसर शहरातला तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. बोईसर शहरामध्ये लोकांची इतर समस्या पण आहे. रोजगारचा फार मोठा प्रश्न आहे. टॅप्स BRC मध्ये जे लोकांचे भरती होतात ते मुंबईहून भरती होतात
व डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक इथे येऊन बोईसर शहरामध्ये त्यांचा समावेश होतो. इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना कधीच ते इंटरव्ह्यूचं कळत पण नाही की इथे इंटरव्ह्यू लागले आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये बरेचसे इंटरव्ह्यू झाले, ते मुंबईला झाले आणि बाहेरच्या बाहेर लोक भरती होऊन इथे पालघर जिल्ह्यामध्ये नोकऱ्या घेत आहेत. तर माझा हे प्रयत्न असेल आणि उद्धवजी आता येत आहेत त्यांना मी निवेदन पण देईन आणि नक्कीच प्रयत्नशील राहीन की त्यांची जी इंटरव्ह्यू आहे, त्यांचे जे नोकर भरती आहेत ते ह्या जिल्ह्यातच इथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी केलं झालं पाहिजे, जेणेकरून त्यांना प्राधान्य देऊन त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे. आपल्या बोईसर शहर जरी एवढा मोठा असेल आणि थोडंसं डेव्हलप वाटतोय, पण त्याच्यामध्ये 10वी पर्यंत चांगल्या शाळाची व्यवस्था आहे. पुढे कॉलेज, चांगले कॉलेज आणि पुढे उच्च शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज म्हणा, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, त्याचा फार अभाव आहे. 1-2 कॉलेज असतील आणि लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. नक्कीच आम्ही प्रयत्नशील आहे. मागच्या काही महिना पहिलेच मी कलेक्टरला लेटर दिलं होतं की इथे मोठं एक विद्यापीठ उभं करणं गरजेचं आहे. पालघर जिल्ह्याला एक स्वतंत्र विद्यापीठची गरज आहे. एवढा मोठा नवीन जिल्हा झालाय पण कुठल्याही विद्यापीठची व्यवस्था इथे झाली नाहीये. तर जर मी आमदार निवडून आलो तर नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये स्वतंत्र पालघरचं विद्यापीठ उभारेल, हे तुम्हाला मी आश्वासित करतो. बोईसर विधानसभा हा भाग बोईसर शहर सोडून इतर ग्रामीण पट्ट्यात आपण जर गेलो तर तिथे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत. त्यांचे भात विक्री केंद्र उभारण्याची गरज आहे, भाजीपाला विक्री केंद्र विक्री केंद्र उभं करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना चांगला हमीभाव भेटेल. त्यांना शेती माहिती केंद्र आणि त्यांच्या रोजगारासाठी पण फार मोठा प्रश्न आहे. एवढी मोठी MIDC असून बरेचसे लोक इथून स्थलांतरित होतात. आपल्या प्रत्येक वर्षी भात शेतीचं काम 4 महिने केल्यानंतर आपले गरीब आदिवासी लोक शहराकडे वळतात. वसई विरार म्हणा किंवा मुंबईला म्हणा, पूर्ण कुटुंब घेऊन ते बेचारे तिथे त्रासात राहून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. फार चुकीची गोष्ट आहे. एवढा मोठा पालघर शहर होऊन पण आपल्या लोकांना नोकरीसाठी वनवन फिरायला लागतं. नक्कीच तुम्ही मला निवडून दिल्यानंतर हा प्रयत्न असेल की त्यांच्यासाठी इथे रोजगार हमी योजनेच्या मार्फत म्हणा किंवा इतर क्षेत्रातून त्यांना इथेच पालघर जिल्ह्यातच रोजगार भेटेल, हे माझा प्रयत्न असणार आहे. थोडासा भाग बोईसर विधानसभेचा नालासोपारा पट्ट्यात देखील येतो. तुम्ही जर नालासोपारा पट्ट्यात गेले तर तिथे अक्षरशः गुलामीसारखे जीवन लोक तिथे जगतायत. जागे गली गल्लीमध्ये तिथे रस्ता पण नाही आहे, पिण्याचं पाणी देखील नाही आहे, वीज इलेक्ट्रिसिटी पण त्यांना नाही आहे. माझे त्यांना आश्वासन असेल की जे काय त्यांचे घरं आहेत ते अनधिकृतपणे आता सध्या राहत असतील पण बराच वर्ष राहत आहेत ते. आमची महाविकास आघाडी सत्ता आता पुढच्या आठवड्यात बसणारच आणि नक्कीच मी त्यांना आश्वासित करतो की जे अनधिकृत घरं आहेत त्यांचे आम्ही अधिकृत घरं करून देऊ व नक्कीच वसई विरार महापालिकेमध्ये आम्ही SRA योजना आणण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या योजनेमार्फत त्या लोकांना चांगले घरं भेटतील व त्यांना महापालिका क्षेत्रामध्ये जे सुविधा भेटली पाहिजे ती त्यांना भेटायला पाहिजे. तिथे देखील बरेचसे सर्व धर्मीय दफनभूमीची प्रश्न आहेत. तिथे पण कचरा निवारणचा प्रश्न आहे. तिथल्या त्यांची समस्या, रस्ते हा सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करते हुए हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाला साहेब ठाकरे जी, जो हमारे तमाम शिवसैनिकों के, तमाम हिंदुओं के जो वंदनीय रहे हैं, जिनकी आज पुण्यतिथि है, मैं उन्हें विनम्र अभिवादन करते हुए महाविकास आघाड़ी के तमाम वंदनीय पदाधिकारी एवं कार्यकर्तागण आज इस चौपाल पर हम सभी एकत्रित होकर के महाराष्ट्र के इस चुनावी बिगुल की तैयारियों में लगे हुए हैं। तत्पश्चात मैं अपने विचारों की शुरुआत करते हुए ये बताना चाहता हूं कि आंखों को भी सुकून है, मेरी आंखों को भी सुकून है, दिल को करार है। अरे जिंदा हूं इसलिए कि मुझे शिवसेना से प्यार है। किसी को नशा है अपने नाम का तो किसी को नशा है अपने जान का। अरे हम तो पागल शिवसैनिक है, हमें तो बस नशा है जनता के काम का। इस चुनावी समर में पालघर की तरफ से हमारे जो उम्मीदवार है जयेंद्र दुबला जी, जिस दिन यहां से उम्मीदवार हुए दुबला, उसी दिन से
राजेंद्र गावित को जुलाब हुआ पतला। दोस्तों, ये जो लड़ाई है वफादार विरुद्ध गद्दार की लड़ाई है। यहां का जो उम्मीदवार है उसने पांच पार्टियों को चेंज करते हुए हमारा धनुष्यबाण चुराया, हमारे पक्ष का नाम चुराया। अरे सब तो चुराया, हमारे बाप को भी चुरा लिया। दोस्तों, ठीक उसी तरह से जो बोईसर विधानसभा में जो उम्मीदवार है, बहुजन विकास आघाड़ी से 2 बार वो विधायक रहा है, इसके बाद वहां से जब लात पड़ी तो शिवसेना बीजेपी से मिले। अरे जो अपनी पार्टी का नहीं हो सकता, जो कुर्सी के लिए अपनों का नहीं हो सकता, वो क्या जनता का होने वाला है? तो ये लड़ाई मेरे दोस्तों गद्दार विरुद्ध वफादार की है। अब मैं आपको बता देना चाहता हूं कि महाराष्ट्र के हाथ में कटोरा देने का काम इस युति सरकार ने किया है। कैसे किया है? एक एक करके मैं आपको सारी कंपनियों के नाम गिनाने जा रहा हूं। पुणे का चाकन पुणे का वेदांता फॉक्सकॉन कंपनी, ये गुजरात में चली गई। रायगढ़ का बल्क ड्रग पास कंपनी गुजरात को चली गई। नागपुर में लगने वाला टाटा एयरबस गुजरात को चली गई। सिंधुदुर्ग में लगने वाला पनडुब्बी प्रकल्प गुजरात को चली गई। अंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र IFSC गुजरात को चली गई। मुंबई का हीरा उद्योग गुजरात को चला गया। नागपुर का सोलर प्रकल्प गुजरात को चला गया। नासिक का महिंद्रा का इलेक्ट्रिक कार प्रकल्प गुजरात को चला गया। और पालघर का मरीन पुलिस अकादमी गुजरात को चला गया। आप बताइए, मुंबई का एयरपोर्ट का मुख्यालय गुजरात को चला गया। आप बताइए, ये डबल इंजन की सरकार, ये डबल इंजन के 2 नेता, एक अमित शाह और दूसरे अपने आप को मोदी कहने वाले, जो हिंदुस्तान के अपने आप को शहंशाह कहते हैं, वो महाराष्ट्र की अस्मिता पर कुठाराघात कर रहे हैं। आपको पता है कि 38 करोड़ रुपया छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के लिए आवंटित किया गया, पास किया गया। और उस 38 करोड़ रुपए में केवल 36 लाख रुपया आपटे को दिया गया। दोस्तों, मैं ये पूछना चाहता हूं कि पूरे महाराष्ट्र में क्या मिंदे के लोकसभा के क्षेत्र में, मिंदे के विधानसभा के क्षेत्र में ही उन्हें मूर्तिकार मिला? इसकी इंक्वायरी होनी चाहिए। और हमारे छत्रपति महाराज के नाम पर जो ये मलाई खा रहे हैं, इसका खुलासा करने के लिए आप सभी को मशाल को ही मतदान करना पड़ेगा। बस मुझे समय कम मिला है, कहना बहुत कुछ था, लेकिन जाते जाते इतना कहूंगा कि नूर बरसेगा, हूर बरसेगा और लम्हा लम्हा सुरूर बरसेगा। अरे ये जन सैलाब बता रहा है कि सारा वोट मशाल पर ही बरसेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।